वसमत येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी। मिरवणुकीसह व्याख्यान, रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन। वसमत शहरात क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। येथील वाणी समाज बांधवांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली। सिद्धेश्वर मंदिर लासीन मठात गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। व्याख्यानानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। वसमत बस आगारात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आगार प्रमुखासह कर्मचारी यांची उपस्थिती होती। रवींद्रनाथ टागोर कॉलनीत वीरशैव लिंगायत जंगम समाजाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली। यानंतर व्याख्यान झाले। वीरशैव गवळी मारुती मंदिर येथे गवळी समाजाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली। यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते। तसेच पाटील नगर येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली। त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत युवा पदाधिकारी तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रतिनिधी अनिता चौहान। प्रतिसाद खूप चांगला आहे। सर्व समाजातून, सर्व स्तरातून क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवांना यांच्या जयंतीनिमित्त प्रतिसाद आलेला आहे। भरपूर नवयुवकांनी रक्तदान केलेले आहे। महात्मा बसवेश्वरांची सामाजिक काहीतरी आमची बांधिलकी राहावी, समाजाप्रती आपली काहीतरी बांधिलकी राहावी या अनुषंगाने आम्ही हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। भरपूर ठिकाणी अन्नदानही ठेवण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही सामाजिक स्तरातून खूप प्रयत्न केलेले होते। सायंकाळी पुन्हा काही सगळे देखावे असं करून एक मिरवणूक काढण्यात आलेली जी पूर्ण शहरातून फिरणार आहे आणि भरपूर ठिकाणी त्या जयंतीचं जे आहे स्वागत करण्यात आहे। ती 5 वाजता निघणार आहे पाटील नगर मधून। बस स्टँड नंतर गवळी मारुती मंदिर, पोलीस स्टेशन, कारंजा चौक, मामा चौक, झेंडा चौक असं संपूर्ण मार्केटनं फिरत त्याची समाप्ती होईल आणि त्याच्यामध्ये बरेच सारे देखावे ठेवण्यात आलेले आहेत। ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देखावे तयार करण्यात आलेले आहेत हे सुद्धा मला या माध्यमातून सांगायचं आहे। तरी सर्वांनी जास्तीत जास्त बसवप्रेमींनी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं आणि या जयंतीची शोभा वाढावी एवढी सगळ्यांना विनंती करतो। जय बसवांना। आज महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त तसेच अक्षय तृतीया निमित्त सर्व जनतेस मी हार्दिक शुभेच्छा देतो। महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त डॉक्टर आपले वकील साहेब ऋषिकेश देशमुख आणि सर्व मंडळी महाराज यांनी आज रक्तदानाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे। रक्तदानाचं महत्त्व असं आहे की बाबा रक्तदान इमर्जन्सी मध्ये जे ऍक्सिडेंट होतात किंवा एखाद्या ऑपरेशनला जे रक्त लागतं त्यावेळेला आता उन्हाळा असल्यामुळे शॉर्टेज होत आहे आणि एक चांगला उपक्रम ऋषिकेश देशमुख यांनी घेतलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की रक्तदान आपण जास्तीत जास्त केलं तर नक्कीच आपल्याला इमर्जन्सी मध्ये पेशंट जे ऍक्सिडेंट मध्ये गेले किंवा काय ऍक्सिडेंट मध्ये इंजुर झाले त्यांच्यासाठी आपल्याला गरज पडते। तसेच रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा आपल्या बऱ्याच जणांना वाटतं की बाबा आपण रक्तदान केल्यानंतर मला अशक्तपणा येतो का, तसं काही होत नसतं। जेवढं रक्त तुम्ही दान कराल तेवढं 3 महिन्यामध्ये कव्हर होऊन जातो आणि बऱ्याच जणांना वाटतं की माझं वजन कमी आहे, मी कशाला देऊ, मी अशक्त आहे। पण ते डॉक्टर मंडळी जी नांदेडची आलेली ती चेक करून तुम्ही फिट असाल तरच तुमचं रक्त घेते। तर रक्तदानाबद्दलचे गैरसमज दूर करा आणि रक्तदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। महात्मा बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये जे कार्य केलेलं आहे, उदाहरण द्यायचं असेल, जर आता आपली संसद भवन जसं आहे तसं त्यावेळेला त्या 12व्या शतकामध्ये संसद राहायची आणि महात्मा बसवेश्वर महाराज काय अनुभव मंडप म्हणायचे त्यावेळेला। तर त्यामध्ये सर्व धर्माचे लोक येऊन तिथे न्याय मागत असतात आणि त्यांना न्याय करत असतील, कोणाची भांडणं असतील, काही म्हणजे जे काही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते आणि त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते की त्या काळामध्ये सुद्धा त्यांची भूमिका सर्व धर्म समभाव होती। दुसरं महत्वाचं आहे की प्रेम विवाहाला सुद्धा त्यांनी जे लोक विरोध करत होते तर त्यांना ते समजून सांगत होते की बाबा प्रेम विवाह सुद्धा तुमचा जर योग्य असेल, योग्य वेळामध्ये असेल तर करायला काही हरकत नाही। आजही करतो आपण विरोध, तर त्यांची भूमिका अशी होती की बाबा प्रेम विवाहाला तुम्ही जर एकदम व्यवस्थित असेल तर कोणी विरोध करू नये अशी त्यांची भूमिका होती। त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्हाला प्रेरणा मिळते आणि त्यांच्या ह्या सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत। आम्हाला नक्कीच त्यांच्याकडून प्रेरणा
बातमी जनकल्याणाची.